हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच दिवसानंतर असं मी यासाठी म्हणते कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हता। त्याचं कारण सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। यापूर्वीचा आपला जो लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये सुद्धा हे जे ब्लाउज पीस आता मी घेतलेलं आहे हे तुम्हाला दाखवलं होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आपलं जे रेग्युलर ब्लाउज आहे सेम तसंच ब्लाउज शिवून सुद्धा त्यामध्येच आपण एखादी वेगळी डिझाइन सुद्धा करू शकतो। तर आपल्या रेग्युलर ब्लाउजचा जो मागचा भाग आहे त्याचप्रमाणे मी हे कटिंग आणि स्टिचिंग करून घेतलेला आहे। या ब्लाउजला हुक आणि लूप पट्टी मी मागच्या बाजूला केलेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर ती तुम्ही पुढच्या बाजूला सुद्धा करू शकता आणि रेग्युलर गळा घेऊ शकता। ब्लाउजचा मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो मी रेग्युलर पद्धतीनेच करून घेतलेला आहे। सिंपल ब्लाउजवर आपल्याला डिझाइन करायची आहे, त्यासाठी एक न्यूजपेपर घेऊन त्याची डबल घडी मी या ठिकाणी केली आणि 7 इंचावरती या पद्धतीने मी मार्किंग करून इथे रेष ओढून घेतली आहे। आपल्या ब्लाउजची जी साईज आहे त्यानुसार बोटनेक ब्लाउज शिवत असताना आपण ज्याप्रमाणे शोल्डरचं माप टाकत असतो त्याप्रमाणे शोल्डरचं माप या ठिकाणी मी टाकलेलं आहे। पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच आणि जी शोल्डर पट्टी आहे ती घेतली आहे 3 इंच। गळ्याची जी उंची आहे ती घेते मी 3 इंच। ब्लाउजचा मागचा आणि पुढचा भाग जो मी तयार करून घेतलेला आहे त्याचं जेव्हा मी माप टाकलं त्यावेळेला आपलं जे रेग्युलर ब्लाउजचं माप असतं शोल्डर आणि मुंड्याचं ते माप मी घेतलं होतं। परंतु पेपरवर डिझाइन तयार करत असताना आपण बोटनेक ब्लाउजसाठी जेवढं शोल्डर घेत असतो ते शोल्डरचं माप टाकलं आणि अशा प्रकारे गळ्याला 3 इंचावर गोलाकार दिला आणि खालच्या बाजूने या पद्धतीने आकार दिलेला आहे। आता हा जो आकार या ठिकाणी मी काढलेला आहे हा आता कट करते। मुंड्याचं माप या ठिकाणी मी टाकलेलं नाहीये, तरी सुद्धा आपल्या ब्लाउजचा जो मुंडा आहे त्याचं माप या ठिकाणी मी बघून घेते आणि त्यानुसार अंदाजेच या ठिकाणी मुंड्याचा आकार मी मार्क करून घेतला। हे कटिंग करत असताना आपण मुंड्याचा आकार कट करून घेतला तरी सुद्धा चालेल, पण या ठिकाणी हा जो आकार आहे मी तो तसाच ठेवलाय। पेपरची घडी आपण ज्या वेळेला ओपन करू त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारचे 2 आकार तयार मिळतील। ब्लाउजचं जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती हे जे दोन्ही आकार आहे मी ते असे व्यवस्थित ठेवून घेतले। सर्व बाजूने या ठिकाणी शिलाई मारून जोडून घेतलेले आहेत। आता याचा हा जो गळ्याचा आणि खालचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला गोट किंवा पट्टी लावून घ्यायची आहे। आपण रेग्युलर ब्लाउजच्या गळ्याला ज्याप्रमाणे पाइपिंग करत असतो किंवा गळपट्टी लावून घेत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी मी लावून घेणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला हे जे ब्लाउज पीस आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवलं होतं। तर हे जे ब्लाउज पीस आहे त्याच्या बाहीला खालच्या दंडाकडच्या बाजूने थोडंसं वर्क आहे आणि ब्लाउजचा जो मागचा भाग आहे त्यासाठी सुद्धा एक वर्कची पट्टी आलेली आहे खालच्या बाजूने। मागच्या भागासाठी जी वर्कची डिझाइन आलेली आहे ती आपण मागच्या भागाला सुद्धा लावू शकलो असतो, पण मी मुद्दामच ती लावलेली नाहीये। मागचा जो भाग आहे तो प्लेनच घेतलाय आणि त्या प्लेन भागावरती आपण हे जे तयार करतोय हे आपण लावणार आहोत। तर मग जी वर्क केलेली डिझाइन आलेली होती ब्लाउज पीसला त्या डिझाइनचं काय करायचं, तर ती जी वर्कची पट्टी आहे त्याचा सुद्धा आपण खूप छान असा उपयोग करणार आहोत। ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। गळ्याला मी गळपट्टी लावून घेतलेली आहे, त्यानंतर त्यावर एक दाबटीप दिली आहे आणि ती फोल्ड करण्याच्या अगोदर त्याला आपण जो पेपर जोडलेला होता तो पहिले पेपर फाडून घेतला। त्यानंतर ही जी पट्टी आहे ही या ठिकाणी दुमडून घेते। त्याला तुम्ही पाइपिंग सुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने गळपट्टी सुद्धा लावू शकता। बऱ्याच दिवसापासून चॅनलवर नवीन व्हिडिओ मी अपलोड करू शकले नाही, त्यासाठी खरंच खूप सॉरी, कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणी व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात। बऱ्याच जणींनी कमेंट सुद्धा केले आणि पर्सनली मेसेज सुद्धा केले, त्यांच्यासाठी सांगते। मी थोड्या दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले होते आणि मग थोडे दिवस माहेरी सुद्धा जाऊन आले। घर आणि काम तर आपल्याला नेहमीच असतं, पण स्वतःसाठी सुद्धा आपण कधीतरी वेळ काढायला हवा आणि या कामाच्या व्यापामधून मी नेहमीच माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढतच असते। मला माझं काम जितकं प्रिय आहे ना तितकंच मला फिरायला सुद्धा खूप आवडतं आणि खरंच यापूर्वी ना मी एवढं सुंदर ठिकाण कधीच पाहिलेलं नव्हतं। हा जो टनल आम्हाला लागला होता ना हा जगातला सर्वात लांब हायवे टनल आहे। जगातला सर्वात लांब हायवे टनल आणि तोही आपल्या भारतामध्येच आहे। तर या टनलवरून तुम्ही ओळखूच शकता की मी कोणत्या ठिकाणी फिरायला गेले होते आणि तुम्ही जर ओळखलं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी जर जाऊन आले असाल तर तेही मला सांगा। पण खरंच अतिशय सुंदर असं हे ठिकाण होतं
आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कितीही व्यस्त असलो तरीसुद्धा आपण कधीतरी आपल्यासाठी वेळ काढायला हवा. आपल्याला खूप लांब जरी फिरायला जाता आलं नाही ना तरीसुद्धा एखाद्या जवळच्या ठिकाणी तरी आपण गेलंच पाहिजे. कारण रोजच्या रुटीनमध्ये आपण एखादा मध्येच ब्रेक घेतला ना की त्यानंतर आपण जे रिटर्न येतो त्यावेळेला अगदी दुप्पट एनर्जीने आपण आपलं काम करू शकतो. चला तर मग बॅक टू वर्क. यापूर्वीचा जो लास्ट व्हिडिओ होता त्यावेळेलाच मी हे ब्लाऊजसुद्धा तयार केलेलं होतं आणि व्हिडिओसुद्धा तयार करून घेतला होता. पण घरातून बाहेर पडल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला त्यावेळेला शक्य नाही झालं. आणि मग म्हटलं की या व्हिडिओसोबत तुम्हाला जी काही प्रश्न पडलेली आहे की व्हिडिओ का येत नाही आहे, नेमकी कुठे गेली, पुढे येतील की नाही व्हिडिओ, तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न मला विचारण्यात आले होते त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि आता यापुढे आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. तर आपण पेपरचा वापर करून हे जे पॅटर्न तयार केलेलं होतं हे मागच्या भागाला अशा पद्धतीने जोडून घेतलं आहे. त्याचं जे शोल्डर आहे ते शोल्डरवर शोल्डर व्यवस्थित ठेवून घेतलं आणि त्यानंतर यावर शिलाई मारून घेतली. मुंड्याचा आकार जो होता तो आपण पॅटर्नवर कट केलेला नव्हता. शिलाई मारल्यानंतर ते जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते मी कट करून घेणार आहे. या डिझाईनचे जे कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपण नॉडसुद्धा लावू शकतो किंवा बटनसुद्धा लावू शकतो. मी याला नॉड लावून घेणार आहे नंतर. आज आपण ही जी डिझाईन तयार केलेली आहे ही अतिशय सोपी आहे. ही डिझाईन अशी दिसायला जितकी सुंदर दिसते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने ब्लाऊज घातल्यानंतर ती सुंदर दिसते. ही डिझाईन तयार करण्यासाठी शक्यतो वरचं जे फॅब्रिक आहे ते ट्रान्सपरंट वापरावं, म्हणजे त्याचा जो लूक आहे ना तो छान दिसतो. मागचा भाग तयार झालेला आहे. पुढचा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने तयार करून घेतला आहे. पुढचा जो गळा आहे तो बोटनेक आहे आणि मागचा जो भाग आहे तो डीपनेक आहे. याचं जेव्हा मी कटिंग केलं होतं त्यावेळेला पुढच्या भागाचं कटिंग करत असताना बोटनेकचं जे ब्लाऊज असतं त्याप्रमाणे माप टाकून कटिंग केलं आणि मागच्या भागाचं कटिंग करत असताना आपल्या रेग्युलर ब्लाऊजची जी मापं असतात त्याप्रमाणे शोल्डरचं आणि मुंड्याचं माप टाकलं होतं. आणि आपण जे पेपरचं पॅटर्न तयार करून घेतलेलं आहे डिझाईन तयार करण्यासाठी त्याचं तर माप तुम्ही पाहिलेलंच आहे. त्याची मापं टाकत असताना सुद्धा आपण बोटनेक ब्लाऊजला ज्याप्रमाणे शोल्डरचं माप टाकतो त्याप्रमाणे माप टाकलं होतं आणि ती जी डिझाईन आहे ती तयार करून घेतली होती. मागचा आणि पुढचा भाग एकमेकांना जोडून घेतला आणि त्यांना बाह्यासुद्धा जोडून घेतल्या आहेत. याला आता फायनल फिटिंग करून घेतलेली आहे. याला फक्त बॅक साईडने आपल्याला नॉड लावायची बाकी आहे आणि मग आपलं ब्लाऊज रेडी असेल. जसं मी आधी तुम्हाला सांगितलंच होतं की आपल्याला खालच्या बाजूने एक वर्क केलेली पट्टी आलेली आहे. मागचा भाग तयार करत असताना या पट्टीचा आपण वापर करू शकलो असतो, पण याचा आपण कंबरपट्टा बनवणार आहोत. मी अशा 2 नॉड तयार करून घेतलेल्या आहेत. वर्क केलेली पट्टी साईडने कट करून घेतली आहे आणि ती अस्तरवर अशा पद्धतीने उलट ठेवली आहे. आता या पट्टीला आपल्याला साईडने संपूर्ण बाजूने शिलाई मारायची आहे. याचा जो कॉर्नर आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने तिरकस शिलाई मारत यायचं आहे. जो कोपरा आहे त्या ठिकाणी ही जी नॉड आहे ती अशा पद्धतीने मी पहिले ठेवून घेतली आणि त्यानंतर पुढची जी शिलाई आहे ती शिलाई मारते. साडी नेसल्यानंतर त्यावर कंबरपट्टा खूपच सुंदर दिसतो आणि हा जो कंबरपट्टा आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने आपण घरीच करू शकतो. याचे हे जे दोन्ही कॉर्नर आहे या ठिकाणी आपल्याला नॉड लावायची आहे. या पट्टीला वर्क असल्यामुळे शिलाई मारत असताना आपल्याला अवघड जाऊ नये म्हणून मशीनचं जे फूट आहे ते मी चेंज केलेलं आहे आणि इथे एका पायाचं फूट इथे वापरते म्हणजे शिलाई मारत असताना अगदी जवळून आपल्याला शिलाई मारता येईल. दोन्ही नॉड ज्या आहेत त्या आतल्या बाजूने मी ठेवल्या आहे आणि याच्या तिन्ही साईडने मी पूर्ण याच्यावर शिलाई मारते. शिलाई मारून झाल्यानंतर याला साईडला जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे. शेवटचं जे ठिकाण आहे शिलाईचं त्या ठिकाणी थोडं जे अंतर आहे त्या अंतरावरती शिलाई मारणं मी बंद करते आणि या ठिकाणी थोडासा गॅप ठेवते. आता हा जो गॅप आहे या गॅपमधून आपल्याला ही पट्टी पूर्णपणे उलट करून घ्यायची आहे. आतल्या बाजूने नॉड असल्यामुळे याचा जो कॉर्नर आहे तो अगदी व्यवस्थितपणे आपल्याला काढता येतो. ही पट्टी मी उलट करते. तोपर्यंत तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या ठिकाणी बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्या व्हिडिओ तर बघतात पण त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे. तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, म्हणजे ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल.
पट्टी उलट करून झाल्यानंतर याच्या सर्व बाजूने अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर पण सोपी अशी ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन बघितली. माझ्यासोबत लांब असा फेरफटकासुद्धा मारून आलात आणि या ठिकाणी आपण कंबरपट्टासुद्धा तयार केलेला आहे. ब्लाऊजचा फायनल लुक दाखवण्याची मला खूप इच्छा होती, पण ब्लाऊज शिवून हुक लावून झाल्यानंतर लगेच कस्टमर येऊन ब्लाऊज घेऊन गेलं. त्यामुळे त्याचा जो फायनल लुक होता तो मला तुम्हाला दाखवता नाही आला. पण खरंच अतिशय सुंदर असं ब्लाऊज तयार झालं होतं आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा ही डिझाईन. कंबरपट्टासुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. आपल्याकडे जर एखादी ब्रॉड लेस असेल तर त्या लेसचा वापर करून सुद्धा आपण अशा पद्धतीचा कंबरपट्टा तयार करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.